मी आधी म्हटल्याप्रमाणे काही निर्मिती मागच्या कहाण्या तर काही व्यक्तित्वाच्या अन्य छटा आपल्यासमोर मांडणार आहे. पण ते सुरू करण्यापूर्वी आता मध्यंतरामध्ये ज्येष्ठ असे माधव गाडगीळ सर आतमध्ये भेटले आणि मी ह्या सगळ्यांना निसर्गाचं आवडणारं रूप विचारत होतो. बहुतेकांच्या मनातला पाऊस डोकावला. माधव गाडगीळ सरांनी एक वेगळीच गंमत सांगितली. ते म्हणले, ह्यांना सगळ्यांना एकदा विचारून बघ रे, त्यांनी कधी प्रचंड भडकलेला वणवा आणि त्या वणव्यातनं उडणारे पक्षी, किडे आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे पक्षी हे रूप कधी बघितलंय का? त्याचा एक वेगळाच रंग असतो आणि तोही खूप मोहक असतो. मी गुरु ठाकूरला विचारू इच्छितो की माझ्या सकट सर्वांनाच मनपूर्वक आवडलेल्या तुझ्या अनेक रचनांमधली एक रचना म्हणजे खेळ मांडला. त्याच्या निर्मिती मागची कहाणी सांग. पुन्हा खरं तर ट्रॅकवर लिहिणं आहे तोच नटरंगचं संवाद लेखन मी करत होतो आणि त्या प्रवासात कलाकाराची व्यथा तिथे असावी अशी एक रवी जाधव डिरेक्टरने सांगितलं होतं की इथे असं होणार की तो माणूस बराच प्रयत्न करतोय तमाशाचा पड उभा करण्यासाठी, पण एका अशा लेवलला येऊन त्याचे प्रयत्न हरतात की आता पुढे काहीही होणार नाही. ती निराशा आणि ते पॉझिटिव्ह एंड कडे जाणार असावं, कारण त्यानंतर त्यांना ती मुलगी मिळते. पांडवा सांगत येतो की मुलगी मिळाली तमाशासाठी. तर हा अख्खा प्रवास यायला हवा. आणि अजय अतुलने एक ट्रॅक दिला होता मला की, आणि तो नेहमीप्रमाणे यालाही माहिती होतं की डाराडी डी डा असं करून देतो सर्व तर, आणि याच्यावरती लिही. बरं, ट्रॅक मध्ये दुःख आनंद काही नसतो कारण ते वाजत असतं. आणि मग असं मला वाटलं की कुठलंही गाणं लिहिताना बऱ्याच वेळा मी हे विचार करतो, एकतर हे असतं की गाण्यामध्ये एक सांभाळावं लागतं की अत्यंत सर्वसामान्य माणसाला इथे कळावं, सोप्या भाषेत असावं जास्तीत जास्त, आणि प्रत्येकाला ते आपलं वाटावं. तर मग गुणा कागलकरची व्यथा मांडताना मला असं वाटलं की ही प्रत्येक कलाकाराची किंवा चाकोरी बाहेर जाऊन काम करणार प्रत्येक व्यक्तीची ती व्यथा आहे की मी काहीतरी वेगळं करीन असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी त्याला प्रचंड विरोध होतो. आणि ते विरोध करणारे त्याची माणसं असतात कारण ते हितचिंतक असतात की त्यात तो बुडू नये, फसू नये म्हणून घर त्याच्या घरापासून विरोध सुरू होतो. आणि मग जेव्हा आपलीच माणसं तुमच्या विरोधात जातात तेव्हा जी मानसिक अवस्था होत असेल की तुम्ही काहीतरी वेगळं करताय आणि तुमची माणसं तुमच्या विरोधात आहेत, हे नको करू, त्यापेक्षा ते आहे तेच चाकोरी मी केलं ते कर. तर तो अशा वेळी कोणाकडे दाद मागेल, कोणाला साथ करेल? तर मला माझा संघर्ष आठवला की मी कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा नाटक आणि या फील्डमध्ये जायचं ठरवलं तर मी दर 8 दिवसांनी कुठेतरी ऑडिशन द्यायचं किंवा वेगळं काहीतरी करायचं. आणि मग 5-6 दिवसांनी जेव्हा यायचं की नाही तर दुसरं कोणाला तरी घेतलं, तर एका अवस्थेला नंतर असं झालं होतं की बस झालं रे. आणि मला कुठेतरी हळूहळू वाटायला लागलं होतं की ते बरोबर आहेत, मी चुकीचं आहे. आणि एक ती अवस्था जी असते की एक शेवटची ऑडिशन देऊन बघू आपण असं जातो, त्यावेळेची जी त्याची मानसिक अवस्था असते ती त्या शब्दात यावी. तर त्यावेळी तो माणूस कोणाला रिक्वेस्ट करेल तर आतल्या देवाला. आणि त्याला म्हणजे देवावरती आपण हे असंही नाही होत, ती ज्या कलेवर त्याचा विश्वास आहे त्याच्यावरच श्रद्धा असते की त्यांना म्हणजे नट असेल तर तो नटेश्वराला म्हणेल, गायक असेल तर तो त्या देवाला आळवेल. तर तो गुणा कागलकर आतल्या एका देवाला हाक मारेल. म्हणून मी ते त्याच्याकडे विनंती करतोय की, आणि मग त्यातून ते होत गेलं. मग त्यात ते प्रतिमा आल्या की जेव्हा गाणं लिहिताना मला हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की एखादा नायक अशिक्षित असतो, त्याला मराठी कुठचीच भाषा येत नसते, पण तो गाणं म्हणताना अत्यंत शुद्ध किंवा भाषेत कसा काय बोलत असेल. त्यामुळे मी जेव्हा गाणं लिहायचं ठरवलं तेव्हा मी विचार केला की तो ज्या भाषेत बोलतोय त्यातलीच उदाहरणं असतील. त्यामुळे तो शेतकरी होता आणि शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख असेल की भेगाळलेली जमीन. म्हणून भेगाळल्या भुईपरी जीणं, अंगारा जीवाला जाळे, हे शब्द जे मला पहिले सुचले. आणि मग तो खेळ मांडला, ती व्यथा त्यातून मांडत गेला. पण याचं सक्सेस असं झालं की हे गाताना अजयने बऱ्याच वेळा मुलाखतीत सांगितलं की तो स्टुडिओत गेला, टेकच्या वेळी त्याला रडू आला, तो बाहेर आला, पुन्हा थांबला, पुन्हा आतमध्ये गेला. आणि नंतर अतुल म्हणाला की अरे नाही, आमचा स्ट्रगल आम्हाला आठवला कारण त्या गाण्याच्या शब्दावरून की आम्ही पुण्यातून मुंबईत आल्यावर बरेच दिवस आमच्याकडे काम नव्हतं. आणि मग त्या बाईंनी काहीतरी त्यांना सांगितलं की उद्यापर्यंत हे नाही झालं तर मग इथून बाहेर काढणार, जे दादरला राहायचे. आणि त्यांनी तो पहिला अल्बम त्यांचा केला होता. तर ते सगळं त्यांना आठवलं. रवी जाधवला त्याचा संघर्ष आठवला की तो साईन बोर्ड पर्यंत त्याने भिंती रंगवल्या, हे केलं, आणि मग हळूहळू जेजेला ऍडमिशन मिळालं. तर जेव्हा असं प्रत्येकाला आठवत जातं तेव्हा ते यश असतं. तर ते त्या गाण्यात
मिळाला म्हणून ते गाणं लोकांना प्रत्येकाला आवडत असेल असं मला वाटतं. मध्येच तुला विचारतो, नटरंगाचा विषय निघालाय म्हणून तुझी मला वाटतं भूमिका त्यातली जी मिळाली ती खूप नाट्यपूर्ण गोष्ट आहे ना. हो, कारण मला असं वाटतं की मला सतत असं फिलिंग आहे की मी नकोसा नट आहे. मी नको आहे बाबा, हा काहीतरी प्रश्न विचारेल आणि आपल्याला उत्तर देता येणार नाही असं डायरेक्टरला वाटतं. किंवा म्हणजे कोइन्सिडेंटली योगायोगाने सुदैवानं दुर्दैवानं माझ्या असं झालेलं आहे की श्याम बेनेगल, गोविंद नेहलानी, अमोल पालेकर, विजया मेहता, वामन केंद्रे, चेतन दातार, चंद्रकांत कुलकर्णी, सुमित्रा भावे, अशी सगळी नावं माझ्या करिअरशी माझ्या बायोडेटामध्ये येत गेली. त्याच्यामुळे मूर्खासारखे विनोद करणारे दिग्दर्शक जे सिनेमे करतात तसे लोक माझ्याकडे आलेच नाही. तर मला असं वाटतं की माझं ज्याने काम पाहिलेलं आहे असाच माणूस मला काम देऊ शकतो. कोणी एकतर मला मी काहीतरी खूपच फेमस झालं पाहिजे, शाहरुख खान सारखं किंवा भरत जाधव सारखं किंवा असं काहीतरी झालं पाहिजे तरच मला न विचारता हा बाबा याचं नाव आहे म्हटल्यावर खूप तिकीट विकली जातील आणि मग याला घ्या, असं माझ्या बाबतीत होणार नाही. मला जाऊन अजूनही काम मागावं लागतं, याचा मला अजिबात लाज वाटत नाही. एक दिवस मी असंच काम नव्हतंच, सतत असं आज शूटिंग संपलं उद्या परत आहे परवा, असं अशी परिस्थिती आयुष्यात कधीच नव्हती माझ्या. सतत काम शोधलंय मी आणि ज्याने काम माझं पाहिलं त्याने मला दिलेलं आहे. तर असंच पिरियड चालला होता की काहीच काम नव्हतं आणि अशा वेळेला मग एखादं गाणं लिही, मग असं करून मग घराचे हप्ते वगैरे जमवायचे, असं चाललेलं असतं आमचं. तर असाच मी मोटरबाईकवरनं चाललो होतो, दुपारची वेळ, खूप ऊन होतं आणि अचानक लक्षात असं मागे अजय अतुलचा स्टुडिओ असा गेला. म्हटलं युटर्न घेतला, म्हटलं जाऊन त्यांना भेटावं, एखादं गाणं आपण त्यांच्याकडे सांगूया की एखादं गाणं दे रे लिहितो वगैरे. म्हणून मी वर गेलो तर अजय अतुल दोघंही होते आणि ते म्हणाले अरे यार बरं झालं तू आलास, तुला एक लावणी ऐकवतो. म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये वाजले की 12 ऐकवली. मी म्हटलं आईला काय लावणी केली यार तुम्ही लोकांनी आणि गुरुनी लिहिली, क्या बात आहे. कुठल्या फिल्मचा आहे? तो म्हणाला तमाशावर एक चित्रपट होतोय आणि नटरंग नावाचा आणि आनंद यादवांच्या कादंबरीवर आहे. आणि मी म्हटलं यार त्या डायरेक्टरचा नंबर दे, मी जाऊन स्ट्रगल करतो. माझे आजोबा तमाशात होते, मी पण थोडस छोटासा रोल करू शकतो, मला एक छोटा रोल मिळाला तरी चालेल, कारण तमाशा म्हटलं की माझ्या अंगात काहीतरी होतं, मला प्लीज नंबर दे. तर तो जो बुटका आहे अतुल, हा तो म्हणजे, तर तो म्हणाला अरे यार अजयकडे पण म्हणाला हा पांडवा मस्त करू शकेल नाही. तर म्हटलं यार पांडवा विनोद सोड, तू दे तर नंबर, मी रवी जाधवला फोन करतो. म्हणून त्याने त्याच्या फोनवरनं फोन लावला रवी जाधवला. म्हणलं की माझ्यासमोर किशोर कदम इथे उभा आहे, त्याला लावणी खूप आवडली आणि तो स्ट्रगल करायला तुझ्याकडे येतोय. त्याच्यावर रवी जाधव म्हणाला किशोरला फोन दे. मी रवी जाधवला ओळखत नव्हतो. रवी जाधवचा पहिल्यांदा आवाज मी फोनवर ऐकला. तो म्हणाला अहो 1 मिनिटापूर्वी तुमच्या जुन्या नंबरवर म्हणजे तुमच्या बायकोच्या फोनवर फोन केला आणि पांडवाच्या रोलसाठी आम्ही तुम्हाला कालपासून शोधतो आहोत. म्हणजे एकाच वेळेला तिकडे अजय अतुलला वाटणं की हा पांडवा करू शकतो आणि रवीच्या डोक्यात तेच तिथे सुरू असणं, असं म्हणजे योगायोग आहेत. नाहीतर मला असं वाटतं की पांडवा ही भूमिका नाहीतर निळू फुले, सदाशिव अमरापूरकर अशा पठडीतल्या लोकांची आहे. त्यांनी काय विचार करून मला दिलं ते मला मगाशी गुरुने सांगितलं की नाही आम्ही ठरवलं होतं की तो अतुलच्या पिढीचा वाटला पाहिजे म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. आणि समोर अजय पहिल्या दिवशी शूटिंगला जेव्हा पोहोचलो तेव्हा अतुल असा उघडाच आला ना, बॉडी बिडी. म्हटलं खलास काय आपण काम करणार आता. खरंच माझ्यातल्या ऍक्टरला असं वाटलं की यार याने एवढी मेहनत केली, एवढं शरीर कमवलंय, काय 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 करणार आपण आता. आणि मी प्रामाणिकपणे तो प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अतुल हा माझा खूप जुना मित्र आहे. गांधी विरुद्ध गांधी हे आमचं पहिलं एकत्र कमर्शियल नाटक आहे. तेव्हापासून आमचा ऍक्टर म्हणून अंडरस्टँडिंग आहे. म्हणून तो प्रत्येक प्रसंग खुलत गेला. आणि जसं गारवाबद्दल की ते प्रामाणिकपणे लिहिलं, हिट होईल की नाही खरंच आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं. तसं पांडवा खरंच इतका आवडेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि जेव्हा आपण यश अपयश आणि काही न करता म्हणजे एखादी सुगरण जी असते ना, घाईघाईत करते, मुठभर टाकते आणि काहीतरी पदार्थ चविष्ट बनतो, तसा पांडवा चविष्ट बनलाय असं मला वाटतं. वा